आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यामध्ये मौजे गादेगाव येथील श्री अनिल चंद्रहार कुचेकर यांचे राहते घर अतिक्रमणाच्या नावाखाली जेसीबी मशीनच्या साह्याने पाडण्यात आले होते. ते घर पाडता वेळेस कोणताही कोर्टाचा आदेश नव्हता. गादेगाव येथील काही राजकीय मंडळींनी गावठाण क्रमांक 1 मधील फ्लॅट क्रमांक 2 मध्ये खोटा मालक तयार करून त्याच्या आधारे त्याच्या वैयक्तिक मालकीची जागा आहे असे दाखवून कुचेकर या मातंग समाजातील माणसाचे घर उद्ध्वस्त करून मातंग कुटुंबावर अन्याय केला होता. बहुजन समता पार्टीने अनिल कुचेकर यांचे राहते घर कोणत्या आदेशाने पाडले याची चौकशी करण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन समता पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष पांडुरंग खिलारे यांनी पीडित व्यक्ती अनिल कुचेकर यांना सोबत घेऊन पंढरपूर पंचायत समितीच्या समोर मंगळवारी दिनांक 23 जून 2026 रोजी पासून बेमुदत आमरण उपोषण आंदोलन सुरू केले होते. अखेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी श्री अनिल कुचेकर यांना शासन निर्णायक दिनांक 25/3/2026 च्या अनुषंगाने अतिक्रमण नियमानुकूल करून त्यांना त्याच जागेत रमाई आवास योजनेअंतर्गत घर बांधून देण्याचे लेखी पत्र दिले. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष माननीय वसंतनाना देशमुख यांनी गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून पुढील कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच उपोषणास बसल्यापासून प्रशासन यांच्याशी सतत चर्चा दलित महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश कांबळे, माजी नगरसेवक कृष्णा वाघमारे, सामाजिक नेते अशोक पाटोळे, किशोर जाधव करीत होते. यावेळी उपोषण यशस्वी करण्यासाठी बहुजन समता पार्टी सांगली जिल्हाध्यक्ष बळीराम रणदिवे, रयत शिक्षण संस्थेचे माननीय प्राचार्य भाऊसाहेब कांबळे सर, सामाजिक कार्यकर्ते मल्हारी फाळके, बहुजन समता पार्टी पंढरपूर तालुकाध्यक्ष मसुदेव काळे यांनी प्रयत्न केले. उपोषणास भेट देण्यासाठी जोशाबा टाइम्स संपादक श्रीकांत कसबे, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे, पश्चिम महाराष्ट्राचे आरपीआय सरचिटणीस जितेंद्र बनसोडे, संघटक बाळासाहेब कसबे, वंचित बहुजन आघाडीचे तानाजी वाघमारे, डीपीआयचे जिल्हाध्यक्ष अंबादास वायदंडे, नगरसेवक सचिन साबळे, लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष जयसिंग मस्के, समाधान वायदंडे, गादेगाव ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र मस्के, शाहीर नंदकुमार पाटोळे, बहुजन समता पार्टी सांगोला नेते संजय फाळके, समाधान रणदिवे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्षा साधना राऊत, सामाजिक कार्यकर्त्या कविता राजमाने, बहुजन समता पार्टी महिला आघाडी अध्यक्षा सुनीता साठे, बहुजन समता पार्टी मोहोळ तालुका महिला आघाडी अध्यक्षा सुरेखा पाटील यांनी भेट दिली. यावेळी उपस्थित कासेगावचे कार्यकर्ते राजू खिलारे, विजय खिलारे, योगेश खिलारे, संजय खिलारे, मच्छिंद्र वाघमारे, रामदास खिलारे, रवींद्र खिलारे आणि महिलांनी आपली उपस्थिती दाखवली आणि आंदोलन यशस्वी केले. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.